नमस्कार, मी सुरेश सुमरे. आपण पाहता सुपरफास्ट मीडिया प्रजे माझा मराठवाडा न्यूज चॅनल. लगीन दुगडं दिसलंय मागं का नाही का नका काय होतंय किती लोक होते दोघ जण सगळे किती लोक होते दोघ जण घरात शिरले दरवाजा तोडून आत शिरले का ते? त्यांनी ना ती कलाम काय काय होतं दाखवले काय गळ्याचं पार नेलं तीन पोळा बरोबर होता हा नाकाला लागले ती नक लागली कानातलं लिहिलंय त्यांनी कानातलं सुद्धा काढून कानातलं आहे वरडले म्हणून त्याने केलं नळ नाही नाही मी वरडलो नाही इकडून वरडलो मी नाही घाबरू नका आता काय होतं इथं बरं माणसं जागे होते तरी पण एवढं हे केलं म्हणजे थोडं माहितीतलीच असणार आहे ते तुम्ही म्हणता तसं. त्यांनी ओळखी ओळखीले त्यांचे तोंड नव्हते फक्त डोके पांढऱ्या अशा पांढऱ्या बांधलेली होती मी त्यांना म्हणायचे जाऊन 5-6 लोक होते का नाही, गावात 5-6 जण होते. गावात 5-6 तुम्हाला समाधानी फोन केला त्याच्या अगोदर चंदूला फोन केला आम्ही चंदूला फोन केला अगोदर गोठ्यावर मग तुम्हाला फोन केला आणि यांच्या काढे यांच्या कडे लावून घेतलं सप्ताह चालू आहे जागरण होते लोकांचं मग आराम हा हे माणसं जागरणच काम होते काही नाही डिपार्टमेंटला बोलवलेलं आहे होईल सगळं आणि फक्त पळत आता पलीकडे जर माणसं जागे तर फोनवर बोलते त्यांचा फोन चालू आहे. मागं पण ते फक्त अंदाज घेऊनच करते कारण इथून जरी आरडले तरी पुढे आवाज जात नाही 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 पण असं माहित नसतं ना आता गावात कार्यक्रम आहे म्हणूनच गेले ना ते असं होतंय तुम्ही आहे ना इकडे असले की इकडे यायचं झोपायला तिकडे नाही, असं होईल म्हणून मला वाटत नाही ना घर सोडून थोडंच माणूस होते मी ज्यावेळेस जागा झालो त्यावेळेस मला कडीचा आवाज आला. कडीचा आवाज आल्यानंतर 1-2 जण पुढं आले आणि ते पोलच्या उजेडामध्ये ते दिसले मला. त्याच्यानंतर पाठीमागून 7-8 जण एकदमच आले आणि मी दाराच्या वरच्या झडपीतून बघितलं. मी ज्यावेळेस ओरडलो त्यावेळेस बाकीचे सगळे पळून गेले पण एक जणाने मला तिथला खालचा गोटा उचलला आणि उघडला पण मी त्याला दिसलो नाही घरात आत असल्यामुळे कडी उघडली नाही मला फक्त वरच्या जड आणि मी ज्यावेळेस बाहेर आलो त्यावेळेस ते एकदम सनाट असे पळून निघून गेले. पण 7-8-10 जण असे होते नक्की चांगली खात्री आहे. नाकावर जिल्ह्या फुटक्या धोकामध्ये केलं कमार दिला मी दम मारला वाटतं म्हातारं उकडन मी अगं कमत कामाला जायचे गे मग आता कामाने नाही केलेलं तर काय गुंजागुंज करून माणूस करते पैसा नाही राहत. पैसा नाही पण तुला मी म्हणत होतो गाड्या उघड नको ठेवू आपलं म्हणून ब्लँकेट टाकू रुपया करून उघड गळ्यात घालायची नातांचे लग्न आज झोपलेल्या होत्या गॅस वगैरे घातला कसं आहे आतले काही स्क्रू असतील सिगरेट आतून लावलं होतं कुलूप उघडत पाठीमागून खिडकी नाही ना आपल्याला एवढीच खिडकी पैसे सापडले त्यावेळेस दिवसात आणि नंतर मग आता घालून गेली संघ वाचले डागिने जुलै ऑगस्टमध्ये जर तुमचा पंचनामाला वेळ असत नाही लिहिलेलं सोपं आहे सराटे वडगाव येथे गुंड वस्तीवर
इंदुबाई परमेश्वर गुंड यांना बेदम मारहाण करून 1.5 तोळ्याचा ऐवज आणि 6,500 रुपयाची रोख रक्कम घेऊन 7 ते 8 चोर पसार झाले. ही माहिती सरपंच श्री भीमराव बोडके यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट घेऊन पोलिसांना पाचारण केले. पुढील तपास मंगेश साळवे, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन आंभोरा, तसंच त्यांनी फॉरेन्सिक टीम श्वान टीमला पाचारण करून त्यांना तातडीने बोलावून घेतले. पुढील तपास वेगाने सुरू केला. तसेच सराटी वडगावमधील मागील महिन्यात शेळके वस्तीवरील राजपोरे यांच्या घरी चोरी झाली होती, त्या घटनेतील 2 आरोपी पकडले आहेत. अजून 2चा तपास चालू आहे, असं अंबुरा पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून समजले आहे.